अल्पसंख्याक विकासाचा 4,37,00,000 निधी परत जाण्याची भीती. शहाद्यात अल्पसंख्याक प्रतिनिधींचा नगरपालिकेवर हल्लाबोल. शहादा नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 2 महिने उलटूनही शहराच्या विकास कामांना ठोस सुरुवात झालेली नसल्याचा आरोप करत अल्पसंख्याक प्रतिनिधींनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींमधील राजकीय मतभेदांमुळे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जैन व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मंजूर झालेला सुमारे 4,37,00,000 रुपयांचा निधी खर्च न होता परत जाण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मंजूर, स्थगित किंवा नामंजूर झालेल्या विषयांची अधिकृत माहिती अद्याप नागरिकांसमोर आलेली नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा कोट्यवधींचा निधी परत जाणे हे शहरासाठी दुर्दैवी ठरेल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नमस्कार, मी अजित बाफना. गेल्या 2-4 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की अल्पसंख्याक विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्था शहादा नगरपालिकेला साधारणतः 4,37,00,000 रुपयांचा निधी आला आहे अल्पसंख्याक विकासासाठी. परंतु त्याच्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे शासन प्रशासनाकडून तो परत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. नगरपालिकेला सत्ता बदल होऊन किंवा नवीन सत्ता आल्याला साधारणतः 2 महिने झाले आहेत. लोकांना असं वाटलं की ठीक आहे, काही मतभेद असू शकतात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, परंतु आता नव्याची नवलाई सरली आहे. 2 महिन्यात लोकांना विकास कामे होणं अपेक्षित आहेत. आज शहादा बस स्टँड पासून ते दोंडाईच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. शहराला कोणी वाली आहे की नाही असं लोकांमध्ये चर्चिलं जात आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपसात जे मतभेद असतील त्यात लोकांची किंवा लोकांनी ज्यांना मतं दिली आहेत त्या जनतेची काय चूक आहे याच्यात. किमान सत्ताधारी आणि विरोधकां आणि प्रशासनाने एकत्र बसून हे सर्व अल्पसंख्याक विभागाचा जो निधी आहे, ज्यात फक्त मुस्लिम समुदाय येत नाही, त्याच्यात जैन समुदायाला पण हा निधी भेटणार होता, तर त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तर अशा वेळी सर्व जबाबदार लोकांनी याच्यावर स्पष्टीकरण देणं योग्य राहील असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी शेख झहीर शेख मुशीर, शहादा माजी उपनगराध्यक्ष. शहादा शहराच्या संदर्भात आलेला अल्पसंख्याक निधीच्या संदर्भात मला बोलायचं असं आहे की निधी आला आहे तर आता दोन्ही गटांनी मिळून समन्वयाने तो प्रश्न सोडवला पाहिजे. शेवटी विकास शहराचा होणार आहे, तेही शहराचे घटक आहेत आणि निधी मिळवणं फार जिकिरीचे असताना आलेला निधी परत जाऊ नये त्याच्यासाठी जे सत्ताधारी विरोधक असतील त्या सगळ्यांनी मिळून समोपचाराने समन्वयाने तो विषय मिटवून शेवटी शहराचा विकास आहे. लोकांनी मतं दिलेली आहेत, त्या मताचा आपण विचार करावा आणि त्या लोकांना त्याची शिक्षा मिळू नये म्हणून आपण हा निधी उपयोगात आणावा. शेवटी 308 खाली हा ठराव करून घेता येईल आणि त्या हा ठरवून करून घेता येईल आणि निधी परत न जाणार याची आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आता झाल्या निवडणुका, मतभेद विसरायचे, शहराच्या विकासाला प्राधान्य देऊन दोन्हींनी सोबत येऊन शहराच्या विकासाचा विचार करायचा. कारण राजकारणात काही कोणी कायमस्वरूपी कोणाच्या शत्रू नसतो. आज तुम्ही आहेत, उद्या ते असतील, आणखी कोणी असतील. अशा परिस्थितीत शेवटी शहर महत्वाचे आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे,
विरोधात असो का सत्तेत असो, मग लोकांना तुम्ही शिक्षा का देतायत? लोकांसाठी तुम्ही निवडणूक लढवलेल्या आहेत, शहराच्या विकासासाठी तुम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत. मैत्रीचे संबंध ठेवून माझी विनंती आहे, मतभेद आपल्या जागेवर आहे, मनभेद ठेवू नका आणि पुनश्च कामाला लागा. 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका येतील, तुम्हा सर्वांना पुन्हा लोकांच्या समोर जायचे आहे. तशा पद्धतीने अशा जर आलेले निधी परत जायला लागले तर शहराच्या बद्दल वेगळं एक चित्र निर्माण होईल आणि गैरसमज जातील. गैरसमज पसरून या शहराच्या आपल्यामध्ये दुरावा होऊ नये या सर्व गोष्टीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी, माझ्यासारख्या लोकांनी, आणखीन विचारवंत लोकांनी विचार करावा आणि तुम्ही या शहरातल्या जे विचारवंत लोक आहेत यांनी पुढाकार घेऊन या दोघं गटातल्या लोकांना समजुतीने हा विषय मिटवावा अशी माझी सगळ्यांना प्रार्थना विनंती आहे. आणि शेवटी आपलं शहर पहिले शहादा मग राजकारण हा संदेश आहे माझा. नमस्कार, धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.